राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव वेतन अनुदान टप्पा द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव वेतन अनुदानाचा टप्पा द्यावा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेनं जिल्हा उपाध्यक्ष संग्राम कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. शिक्षकांच्या जीवाशी खेळणं आता सरकारनं बंद केलं पाहिजे. 15-20 वर्ष विना वेतन काम करून शिक्षकांना त्यांच्या हक्काचं वेतन शासनाकडून मिळत नसल्याची खंत यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. रोज मरण्यापेक्षा एकदाच जीवन संपवावं असं प्रत्येक शिक्षकांना वाटत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील समस्त विना तथा अंशतः अनुदानित शिक्षकांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी आदरणीय आशीर्वाद साहेब यांना या जिल्ह्यातील शिक्षकांकडून आज इच्छामरणाची परवानगी आम्हाला द्यावी यासाठी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे. दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य सरकारने राज्यातील विना तथा अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा जाहीर केला. अघोषित शाळांना घोषित करून त्यांना नव्याने 20% अनुदान जाहीर केलं. परंतु बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात म्हणल्यासारखं या राज्य सरकारने प्रत्यक्षात ते अनुदान मात्र शिक्षकांच्या खात्यावरती आजपर्यंत वितरित केलेलं नाही. ज्या वेळेस या शासनानं या ठिकाणी 14 ऑक्टोबरला शासन निर्णय काढला व राज्यातील सर्व शिक्षकांना सांगण्यात आले की तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान आम्ही देतोय, या टप्प्याच्या GRच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षकांनी भरभरून या महायुती सरकारला मतदान केलं. हे महायुती सरकार सत्तेमध्ये आलं आणि तदनंतर मात्र आता आर्थिक बजेटमध्ये काम करतो म्हणून या शासनाने राज्यातील सर्व जवळपास 75,000 शिक्षक व कर्मचारी बंधू आणि भगिनींची या ठिकाणी घोर फसवणूक केली आहे. यावेळी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस शीतल पाटील, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर सगेल, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल दारफळे, अघोषित शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बमेश पाटील, काशीनाथ हविनाळे, पोकाळे, शिरसे, मारुतराव कांबळे, दुधनेकर, खराडे, टोणपे, गवसाणे, वराडे, सुतार, शेख यांच्यासह जिल्हाभरातील अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.